तर मित्रांनो इथं बघू शकता, इथं चाललंय पिझ्झा बनवायचं काम आणि त्याच्याच इकडे चालू आहे आमच्या लाडक्या बहिणीचं बर्थडे सेलिब्रेशन. बघू शकता इथं आमची माणसं. गाईज हॅपी बर्थडे टू मी असं बोला. तिचं काय काय इथं पप्पा अण्णा बाबा बसले ते, इथं मम्मी आहे. 2 मिनिटं थांब. इथं बाबांचं प्रेम बघू शकता. बाबांनी पैसे दिले ते 100 रुपये. मला कधी दिले नाही. सकाळी बाबांना म्हणलं मला 2 नोटा द्या, 500 द्या. बाबांनी पाकिटात घातल्या. हे काय बरोबर नाही गेलं तुम्ही गरीबासोबत. हा का माय का पैसे. तर मित्रांनो आपल्याकडे पैसे यायला वाटत आहे गरीब काय चांगलं नाही का तुम्हाला काय बाबा मस्त की हे बघा. बाबांनी लगेच ते पैसे उचलले आहेत आणि ते बाबांची दक्षता झालेली आहे. बाबू काय म्हणायचे आपली लेक 21 वर्षाची झाली आहे. 20 झाली आता 20 झालेली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं हसकेलीच्या वातावरणात इथं बर्थडे चाललेला आहे आणि इथं आपण काय बनवतोय आम्ही इथं घरी पिझ्झा बनवतोय. आणि घरचा पिझ्झा म्हणजे एकदम तुम्हाला पण माहिती आहे घरी बनवलेले असे पिझ्झा वगैरे कसे असतात. तर आम्ही हा पिझ्झा झाल्यावरती आम्ही कुत्र्याला गायांना फेकून नाही देणार. मला माहिती तो कसा होणार, एकदम मस्तच होणार आहे, कोई बात नाहीये. बघू काय होतंय तुम्हाला सांगन टेस्ट कशी काय. आणि इथं बर्थडेचं सेलिब्रेशन इथं आमचा इंटरनॅशनल फोटोग्राफर ताई आमचे फोटो काढताना आमच्या बाळीचे बाळी नरपाळी तिचा बर्थडे आज. हा या ठिकाणी मित्रांनो बाबांनी खूप मोठी नोट काढलेली आहे तिला द्यायला. हा फोटो काढतोय. हा द्या तिला असं करा तिला अशी. मी नाही घेणार 50 दादाच्या नोटा काय बाबा मला दिले तुमचं चांगलं नाव. बघा बाबाला त्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी वारसदार कोणचं नाव आहे. डायरेक्ट किरण मित्रांनो मी या ठिकाणी बाबांची सेवा करत असतो. आमच्या आश्रम आहे, मी रोज आश्रमात. हा हॅपी बर्थडे टू यू. बाहेर अरे व्हिडिओ झाले मित्रांनो इथं काय विषय यार. अरे हे आमचे भावी स्टार काय होत्यात हागायला गेले होत्यात. गाईज मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हे बघा झालोली. चल झालोली आता तो काम झालेलं आहे आणि आता आम्हाला केक खाऊ दे. तर हा धिंगाणा असाच चालू राहील. चला इथं बाबांचा घेऊ मस्त आहे की नाका तिला भरू ती गोड नाही खातली. आणि हे नाव घेतलेलं आहे मी कारण आय लव्ह कॅडबरी. आडावाडा चालू इथं. आणि इथं बघू शकता हे आपण छोटस मंदिर आहे मानभावांचं. आपला देव आहे इथं. आणि इथं बघू शकता माझ्या आजीला डायबिटीज आहे तरी पण ती केक खाती होती. अच्छा चारती आहे तेच म्हणलं तिला कसं काय मी केक खाऊन दिला एवढा गोड. तो सांगतो टेस्ट कशी होते. घरी बनवलाय आम्ही पिझ्झा आणि आता आपल्याला समजणार आहे पिझ्झाची टेस्ट कशी आहे. आणि ऑन द प्रोसेस आहे आपले पिझ्झा. तर मित्रांनो लालची बघा यांच्यासाठी आम्ही काय नाही केलं हाडाची काढ केली. यांना शिकवायसाठी काय नाही केलं आम्ही. काय सांगायचंय बघू आता कसा होतोय.